नमस्कार मित्रांनो. आज आपण नेपाळच्या इतिहासातील कदाचित सर्वात मोठ्या आंदोलनाबद्दल बोलणार आहोत. गेल्या काही आठवड्यांपासून नेपाळमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलने, चकमकी, सैन्याची तैनाती, संसद भवनाला आग लावली गेली. हे सगळं एखाद्या चित्रपटात घडावं असं वाटतं. पण प्रत्यक्ष नेपाळमध्ये असंच घडतंय. या आंदोलनाला जगभरात जेन झेड मूव्हमेंट असं नाव दिलं गेलं आहे. पण नेमकं हे जेन झेड मूव्हमेंट म्हणजे काय आहे? तरुण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर का उतरले आणि या आंदोलनामुळे नेपाळचं राजकारण कसं बदलणार आहे? चला तर या सर्व गोष्टी आपण सविस्तर पाहूया. नेपाळ हा भारताच्या शेजारील देश आहे. हिमालयाच्या कुशीतला सर्वात सुंदर देश. पण गेल्या काही वर्षात नेपाळनं प्रचंड राजकीय अस्थिरता अनुभवली आहे. 2008मध्ये राजेशाही संपली आणि गणराज्य स्थापन झाले. पण त्यानंतर स्थिर सरकार टिकणं खूप कठीण झालं. जवळजवळ दर 2 ते 3 वर्षांनी पंतप्रधान बदलले गेले. जनतेत, विशेषतः तरुणांमध्ये ही अस्थिरता, भ्रष्टाचार आणि विकासाचा अभाव याबद्दल प्रचंड नाराजी होती. या नाराजीचा उद्रेक झाला तो अलीकडे सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे. नेपाळ सरकारने अचानक फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. त्यांचं म्हणणं होतं की सोशल मीडिया तरुणांना भलत्या गोष्टींमध्ये गुंतवतो, त्यांचं लक्ष विचलित करतो. पण खरं बघितलं गेलं तर आजच्या पिढीसाठी सोशल मीडिया हा फक्त मनोरंजनाचा मार्ग नाही. अनेक तरुण त्यावरून रोजगार निर्माण करत आहेत, फ्रीलान्सिंग करत आहेत, स्वतःच्या मतांची अभिव्यक्ती करत होते. त्यामुळे ही बंदी थेट तरुणांच्या आयुष्यावर परिणाम करणारी होती. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध केला, पण हळूहळू आंदोलनाची लाट पसरली आणि नेपाळच्या प्रत्येक शहरात हजारो तरुण रस्त्यावर उतरले. या आंदोलनात एक गोष्ट विशेषतः दिसून आली. आंदोलनाचं नेतृत्व कोणी मोठा नेता करत नव्हता, ना एखादी राजकीय पार्टी, ना एखादी संघटना. हे आंदोलन स्वतः तरुणांनी सुरू केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले. म्हणूनच याला जेन झेड मूव्हमेंट म्हणलं जाते. पण आंदोलन जसं जसं वाढत गेले तसं तसं संघर्षही वाढले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्रिय आपल्याला पाहायला मिळाली. दगडफेक, लाठीचार्ज, अश्रुधाराचे गोळे सगळं घडू लागलं. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सरकारने सैन्याला रस्त्यावर उतरवलं. देशभरात कर्फ्यू लागू करण्यात आला. पण तरीही आंदोलक मागे हटले नाही. काही ठिकाणी आंदोलकांनी सरकारी कार्यालय आणि संसद भवनालाही आग लावली. ही घटना नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. या आंदोलनात आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आंदोलनाची दखल घेतली जाऊ लागली. शेजारील देश, भारत, चीन आणि इतर दक्षिण आशियाई देश या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण नेपाळमधील अस्थिरता म्हणजे संपूर्ण प्रदेशासाठी चिंताच. सतत वाढणाऱ्या दबावामुळे तर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. पण यानंतरही आंदोलन थांबलं नाही. कारण हे आंदोलन केवळ सोशल मीडियाबद्दल नाही. खरं कारण आहे भ्रष्टाचार, बेरोजगारी, नातेवाईकांना सत्ता देण्याची परंपरा, राजकीय अस्थिरता आणि तरुणांना भविष्याबद्दलची असलेली अनिश्चितता. सोशल मीडिया बंदी हा फक्त शेवटचा ठिणगीचा ठिपका होता. तरुणांचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त सोशल मीडिया नाही, तर रोजगार, संधी, पारदर्शक राजकारण आणि स्थिर सरकार हवं. पिढ्यानपिढ्या राजकारणावर एकच गट किंवा नेते बसले आहेत. नेपोटिझममुळे नवीन चेहरे पुढे येत नाहीत आणि या सगळ्यांचा सर्वात जास्त त्रास तरुणांना होतो. आता पुढे काय होणार? तात्पुरत्या स्वरूपाचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. काही जण तरुण नेत्यांना पुढे आणण्याची मागणी करत आहेत. पण परिस्थिती खूपच गुंतागुंतीची आहे. आंदोलन अजूनही जोरात सुरू आहे. जोपर्यंत सरकार ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही असं दिसतंय. मित्रांनो, हे आंदोलन फक्त नेपाळपुरतंच मर्यादित नाही. हा संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक मोठा धडा आहे. कारण इथल्या बहुतांश देशांमध्ये भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय अस्थिरता हे प्रश्न आहेत. आज नेपाळचे तरुण उठले, उद्या कदाचित इतर देशांमध्ये तरुणही याच मार्गावर येतील. शेवटी एवढंच म्हणता येईल, नेपाळमधल्या या आंदोलनाने एक नवीन युगाची सुरुवात केली आहे. ही खरी तरुणाईविरुद्ध व्यवस्था अशी लढाई आहे. पुढील काही दिवसात नेपाळमधल्या राजकारणाचं भवितव्य ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? नेपाळमध्ये आंदोलनानंतर खरंच बदल घडेल का? की पुन्हा जुन्या पद्धतीचं राजकारण परत येईल?